टी.पी. मुंडेची लायकी नाही, त्याची अवकात नाही. मनोज जरांगे पाटील आजच्या डेटला सूर्य आहेत. टी.पी. मुंडे सांभाळून राह. ओबीसी तुझ्या बापाची जागीर नाही. आम्ही तुझ्या घरचं आरक्षण मागत नाही. आमचं भांडण सरकारशी आहे. आम्ही सरकार आरक्षण होते, तर तू शांत राह, जास्त बोलू नको आणि आम्हाला आमच्या जातीवर यायला लावू नको. मराठा पेटत नाही आणि जर पेटला तर कोणी बापाला रेटत नाही. तुला आम्ही सोडणार नाही. टिप्या जगातील सगळ्यात मोठं नेतृत्व कोणी असेल तरी आहेत जरांगे पाटील. अजित पवार असतील, आणखी कोणते मराठा नेते असतील, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी सुनील कोटकर पाटील, संस्थापक अध्यक्ष झुंजार छावा संघटना महाराष्ट्र राज्य. 20 तारखेला म्हणजे 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आपले मराठा योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटीहून सकाळी 9 वाजता पायी दिंडीद्वारे मुंबईला निघणार आहोत. मुंबईला पोचल्यानंतर जसं टी व्हीवर आपण न्यूज बघतो, काही गुन्हे दाखल करणार, हे करणार, ते करणार, तर समाज बांधवांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही. जर आमच्यावर सरकारने गुन्हे दाखल केले तर करू द्या, परंतु आमच्या ज्या महिला आहेत, आमच्या ज्या रणरागिणी आहेत, ज्या घरी आहेत, त्यांनी आपापल्या मतदारसंघात आमदार, खासदार, मंत्र्याच्या घरासमोर जाऊन ठिय्या आंदोलन करायचं आहे. या प्रकारे म्हणजे यांना येणं केनं कारणाने त्यांना आपल्याला सोडायचं नाही. मराठे 20 तारखेला मुंबईत पोचल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. याची सरकारने गंभीर दखल घ्यायची आहे. जर तुम्ही तिथं पोचल्या मला त्रास दिला तर इथं जे तुमचे प्रतिनिधी आहेत त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यांना आमच्या महिला घराच्या बाहेर निघू देणार नाही. पुन्हा एकदा पानिपत होईल मराठ्यांचं? आता अजिबात पानिपत होणार नाही. याचं कारण असं आहे, ज्या वेळेस मी पुन्हा सांगेल, मराठे पानिपत हरले नाही तर मराठे पानिपत लढले, हे आपण असं बोललं पाहिजे. मराठे पानिपत हरले नाही, मराठे पानिपत लढले. आणि आता तर सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. वाहनं आहेत, यंत्रणा आहेत, सॉफ्टवेअर आहे, टेक्नॉलॉजी आहे, गाड्या आहे, बॅटरी आहे, मोबाईल आहे, 5G इंटरनेट आहे, सर्व सुविधा आहेत. रोड झालेले आहे, शौचालय आहे रेडीमेड, सगळ्या सुविधा आहेत. सरकारही आमची व्यवस्था करतं आहे, पण ती तोकडी व्यवस्था आहे. सरकारने आणखी प्रशस्त व्यवस्था करावी. मराठा समाजाच्या ज्या मतदानावर आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, त्याच मतदारसंघात तुम्ही निवडून आले आणि निवडून आल्यानंतर तुम्ही गडगंज संपत्ती कमवली, गडगंज प्रॉपर्टी कमवली. आता त्या समाजाला देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं मराठा समाजातील आमदार, खासदार, मंत्री असतील, मी त्यांना विनंती करतो की तुम्ही आता मागे सरू नका. मराठा तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा आणि मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल हे तुम्ही सरकारला, मराठ्यांना आरक्षण द्यायला भाग पाडा हे तुम्ही सरकारला सांगा. नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू. तुम्ही या सरकारला वेठीस धरा. ही वेळ पुन्हा येणार नाही. जर तुम्ही असं केलं तर समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वप्रथम टी.पी. मुंडेंनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करतो. टी.पी. मुंडेची लायकी नाही जरांगे पाटलावर बोलण्याची, कारण जरांगे पाटील या अतिशय प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता आहे समाजाचा. माझ्या समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी तो माणूस जंग पछाडत आहे. घरदार सोडून घरावर तुळशीपत्र ठेवून प्रामाणिकपणे समाजासाठी लढा देत आहेत. त्यामुळं तुझी टिपी, तुझी लायकी नाही जरांगे पाटलावर बोलण्याची. तू त्यांच्यावर बोलू नको आणि जरांगे पाटलावर टीका करू नको. जरांगे पाटलावर बोलणं, जरांगे पाटलावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यामुळे तुझी लायकी नाही. राहिला विषय ओबीसीचा, ओबीसी तुझ्या बापाची जागीर नाही. मराठे ओबीसीतून आरक्षण मिळवतील. मराठे ओबीसीत होते आहेत आणि राहणार, आणि मराठे ओबीसीतून आरक्षण मिळवतील. लक्षात ठेवतो. अजित पवार पण असं म्हणालेत की मराठ्यांनी मुंबईला यायची तयारी करू नका, कायदा हातात घेऊन. त्याच्याकडे कसं पाहता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुम्हाला आम्हाला संविधान दिलं, त्या संविधानामध्ये देखील सर्वांना अधिकार दिलेला आहे मागण्याचा. तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता. तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही सरकार दरबारी मांडू शकता. त्याच संविधानिक मार्गाने, त्याच आपल्या संविधानाला धरून
मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील आमचे मराठा योद्धा संविधानिक मागणी त्यांनी सरकार दरबारी मांडलेली आहे, त्यामुळे ती पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच जेवढे सध्याचे प्रस्थापित मराठे आहेत आणि जेवढे सध्याचे प्रस्थापित राजकारणी आहेत, आमदार खासदार मंत्री आहेत, यांच्या बापजन्मी देखील यांच्यावर JCBना एवढ्या JCBना फुलं उधळले नसतील. यांच्यावर JCB फुलं उधळले, 1 JCB 2 JCB खूप झाले, पण 100 JCB 200 JCB 10 20 ड्रोन कॅमेरे सभेला लागतात, तरी देखील समाज त्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये येत नाही. ही तुमचं अपयश आहे. कोणाचं? राजकीय प्रस्थापित पुढाऱ्यांचं हे तुमचं अपयश आहे. तुम्हाला समाजाचं मन जिंकता आलं नाही, तुम्हाला समाजाचं होता आलं नाही, हे तुमचं अपयश आहे. आणि ते जरांगे पाटलांनी करून दाखवलं. मराठा योद्धा जरांगे पाटला मागे समाज उभा आहे आणि तो राहील.